संत सांगतात दारू गांजा मत पे यारो अक्कल गुम हो जाती है अपने पदर का पल्लू खर्च के मुंह में मिट्टी जाती है। असं जर सांगायला गेलो ना दारू पिऊ नका, लोक सांगतात महाराज आम्ही दारू पितो, तुमच्या काय बापाचं जातं? हो, त्यांना गोड उत्तर दिलं महाराज, तुम्ही दारू पिल्यानं आमच्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही दारू पिल्यानं नुकसान असं होतं की तुमच्या बापाला तुम्हाला खांदा द्यावा लागतो, हे नुकसान आहे। हो विठ्ठल विठ्ठल आणि जीवनात कोणतंच व्यसन चांगलं नाही। आम्ही लहानपणी नाटकं करायचो बाबा, नाटकं लय नाटकं केली आम्ही, बरेच नाटकं करून मग आता कीर्तन करायला उभं राहिलो। हो लहानपणी आम्ही नाटकं करायचो। आम्ही लहानपणी नाटक ठरवलं द्रौपदीचं वस्त्रहरण, नाटक ठरलं, सगळे पात्र दिले, युधिष्ठिराचं दिलं, नकुलाचं दिलं, सहदेवाचं दिलं, अर्जुनाचं दिलं, भीमाचं मीच घेतलं। काऊन घेतलं तुम्ही ओळखून घ्या कशामुळे घेतलं। सगळे पात्र गेले, आम्हाला द्रौपदीच भेटाना महाराज। आणि नाटक झालं द्रौपदीचं वस्त्रहरण, पण आम्हाला पूर्वीच्या काळी स्त्रिया पात्र करत नव्हत्या आणि ते द्रौपदीचं पात्र करायला आमच्यातला कोणी मुलगा तयार होत नव्हता। म्हणलं आता काय करावं, नाटक तर बसलं, द्रौपदीच भेटाना। मग एकाकडे गेलो, का रे बाबा थोडासा चांगला दिसत होता असा, त्याला म्हणलं अरे बाबा आम्ही नाटक बसवलं द्रौपदीचं वस्त्रहरण, सगळे पात्र गेले, सर्वांची पाठही झाली, पण द्रौपदी भेटत नाहीये, तू तेवढं द्रौपदीचं पात्र करतो का? तो म्हणे करतो ना, पण भानगड अशी आहे मला बिड्या प्यायची सवय, आणि मला का बिडीची तलप लागली तर मला स्टेजवर थांबता येणार नाही, मला बिडी पिल्याशिवाय करमत नाही, आणि जर मी बिडी पिली नाही तर मला पुढचं वाक्यच आठवणार नाही। त्याला म्हणलं त्याच्यावर आपण विलास करू, तू एक काम कर, तुला बिडीची तलप लागली की तू पटकन स्टेजच्या मागे पळत येत जा, आम्ही 2 बिड्या चेटवून ठेवतो, पटकन पेत जा आणि पुन्हा स्टेजवर जा। तो म्हणला असं असेल तर मग मी पात्र करायला तयार आहे। आमचं ठरलं, नाटक पाठ झालं, नाटकाचा शुभारंभ झाला आणि नाटक सुरू झालं। दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा रे त्या पांडवांनी द्रौपदी पत्त्यामध्ये हरलेली आहे, जा त्या द्रौपदीला वडत घेऊन ये। दुःशासन गेला, द्रौपदीच्या केसाला धरलं, ओढत ओढत आणलं, दुर्योधनाच्या मांडीवर बसवलं आणि दुर्योधनानं आवाज दिला, ए दुःशासना, अरे या द्रौपदीचे वस्त्रहरण कर। वस्त्रहरण करायचं वेळ आली, दुःशासन गेला, द्रौपदीचे वस्त्र वळायला लागला आणि तेवढ्यामध्ये द्रौपदीनं धावा केला श्रीकृष्ण परमात्म्याचा, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला। आणि आमच्या नाटकातला कृष्ण धावत आला, काय द्रौपदी मला कशाला आवाज दिला? आणि तेवढ्यात आमच्या द्रौपदीला बिडीचं ध्यान आलं, द्रौपदी माग पळत आली स्टेजच्या। आता आम्हाला माहित होतं द्रौपदी कशाला आली, आम्ही पटकन बिडी चटवली, द्रौपदीच्या हातामध्ये दिली, तिनं पटापटा बिडी ओढायला सुरुवात केली। तेवढ्यात कृष्णानं आवाज दिला, अगं द्रौपदी मला बोलवलं, तू कुठे गेली? मला कशाला पाचारण केलं? मी इथे आलेलो आहे, तू दिसत नाहीये। घाबरली ना आमची द्रौपदी, तसंच दुपट तोंडात धरून व्यासपीठावर आली महाराज। श्रीकृष्ण परमात्मा विचारताय, सांग ना द्रौपदी, अगं एवढा माझा धावा कशा करता केला? द्रौपदी 1 नाही 2 नाही, बोलणच कशी तोंडात दुपट आहे। आता दुपट उघडवतो, दुपट बाहेर येतात, लोक दगड मारतात। द्रौपदी 1 नाही 2 नाही, आमच्या कृष्णाला राग आला, कृष्णानं द्रौपदीला जोरजोरात हलवायला सुरुवात केली, सांग ना द्रौपदी मला कशाला बोलवलं? अगं सांग ना द्रौपदी मला कशाला बोलवलं? द्रौपदीचा नाईलाज झाला, हो सांगण्याकरता तोंड उघडलं, भाका भाका दुपट बाहेर आलं। कालच्या लोकांनी दगडच उचलली बाळू महाराज, ते म्हणे अरे हे नाटक आहे का, बिड्या पिणार इथं आले। पण आमचा कृष्ण एवढा हुशार होता, कृष्ण म्हणला, वा द्रौपदी वा, मला माहित होतं तुझा जन्म अग्नीतून झालेला आहे, पण ती अग्नी अजून तुझ्या मुखातून बाहेर येते, त्याचा अनुभव मी आज घेतला। तेव्हा बाकीचे सगळे गुपचूप झाले, महाराज आमचं नाटक सुखरूप पार पडलं। हे व्यसनाची दुरावस्था आहे विठ्ठला।